काही वेळेला आयुष्य असं भरकटतं ना माणसाचं, आपल्या लक्षातही येत नाही काय हवं होतं, काय करायचं होतं आणि झालंय काय, हे बघतच नाही आपण. त्याचा एका वळणावरती फटका बसतो ना, तेव्हा आपण सावध होतो, जागरूक होतो. तोपर्यंत कधीच आपण त्याकडे पाहिलेलं नसतं. असं वाटतं आपण चांगलं वागतंय, तसं जग आपल्या अवतीभोवतीचं आहे ते चांगलंच वागतंय. त्यामुळं आपण प्रत्येकावर विश्वास ठेवत जात असतो. कोणाच्याच मनाबद्दल, कोणाच्याच कृतीबद्दल आपल्या मनात संशय देखील येत नाही. आपण शंकाच घेत नाही. आपल्याला असं वाटतं, आपण किती सुंदर वागतोय समोरच्याशी, आपण किती छान वागतोय समोरच्याशी, आपण किती मिळतं-जुळतं घेतोय, आपण किती एकमेकांना मॅच होतोय, आपले विचार किती जुळतायत ते, आपलं वागणं, उठणं, बसणं, बोलणं, आपली आर्थिक परिस्थिती, आपले विचार, हे सगळं काही कसं जुळतंय, आपल्या विचारांची बैठक ही किती सुंदर आपली जमून गेलेली आहे, छान गट्टी जमली आहे आणि छान गट्टी जमली आहे म्हणून आपण छान मैत्री जमली आहे, आपलं छान प्रेम जमलंय आणि अशा या भ्रमामध्ये आपण असतो. धक्का बसतो, विस्कटलं जातं, उद्ध्वस्त होतं ना, त्यावेळेला क्लिअरिटी समोर येते, समोरचा माणूस कळतो. त्यावेळेला आपल्याला कळतं, की आपण जे जग बघत होतो, आपली जी दृष्टी होती ती समोरच्याची नव्हती. त्याची दृष्टी वेगळी होती. तो आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायचा. तो आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने जगायचा आणि आपल्याला जे हवंय तो ते वेगळ्या दृष्टीने पाहायचा. ही दृष्टी असते ना माणसाची, ही आपण ज्या दृष्टिकोनातनं बघतो समोरच्याकडं, आपण ज्या दृष्टिकोनातनं आपल्या प्रेमाकडे बघतो, आपल्या नात्याकडे बघतो, आपल्या मैत्रीकडे बघतो, तीच दृष्टी समोरच्याची नसते.